हरिओम. महाजन गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अमोक टेंबेकर, ISO सर्टिफाईड आकाशिक रीडर, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय, चित्रगुप्त यांचा लेखाजोखा म्हणजे काय, आकाशिक रेकॉर्ड्सचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो या संदर्भात माहिती देण्यासाठी इथे आलो आहे. चित्रगुप्त यांचा लेखाजोखा म्हणजे काय, तर आपल्या वेद उपनिषदांमध्ये असं मानलं गेलं आहे की चित्रगुप्त यांच्याकडे सर्व आत्म्यांचा सर्व जन्मातल्या कर्मांचा लेखाजोखा मांडलेला असतो. चित्रगुप्त यातच आपण उलट केलं तर गुप्त चित्र म्हणजे जो गुप्तपणे सर्व आत्म्यांचा सर्व कर्माचा लेखाजोखा चित्रण करत असतो, असा तो चित्रगुप्त. आपल्या वेद उपनिषदांमध्ये असं मानलं गेलं आहे की हा रेकॉर्ड चित्रगुप्त यांच्याकडे मांडलेला असतो. आपले प्राचीन ऋषीमुनी तपश्चर्याच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून या ज्ञानापर्यंत पोहोचत असत. तर पाश्चिमात्य जगतातील जे संशोधक आहेत, जे गूढविद्येचे अभ्यासक आहेत, जे दैवी रहस्यांचा शोध घेणारे अभ्यासक आहेत, त्यांच्या मते हा सर्व रेकॉर्ड, सर्व आत्म्यांचा सर्व कर्माचा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड कॉस्मिक एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर केलेला आहे. तर या रेकॉर्डपर्यंत आपण पोहोचू शकतो का, तर नक्कीच पोहोचू शकतो. जे आकाशिक रीडर आहेत ते त्यांचे ध्यानाचे विशिष्ट तंत्र, त्यांची साधना याद्वारे या रेकॉर्डपर्यंत पोहोचत असतात. त्याचं वाचन करून त्याचं आपल्याला त्याची माहिती देत असतात. जी व्यक्ती कुठल्या त्रासात आहे, ज्या कौटुंबिक त्रास असेल, आर्थिक समस्या असतील, स्वास्थ्यविषयक समस्या असतील, त्याच्यावर ह्याच्यातून आकाशिक रीडिंगमधून आपण पोहोचू शकतो, त्याच्यावरती निदान करू शकतो. अनेक आपल्यासमोर समस्या असतात, कौटुंबिक समस्या असतात, करिअर संबंधी समस्या असतात, सांपत्तिक समस्या असतात. अनेक वेळा आपण पत्रिकेच्या माध्यमातून, कुंडलीच्या माध्यमातून, ग्रहांच्या स्थितीच्या माध्यमातून याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक वेळा उत्तर मिळतात, अनेक वेळा उत्तर मिळत नाही. सर्व स्थिती, ग्रहांची स्थिती अनुकूल असतानाही समस्येचं समाधान मिळत नाही. स्वास्थ्यविषयक समस्या असताना आपण अनेक डॉक्टर्सकडे जातो, अनेक चाचण्या करतो, त्यातूनही निदान होत नाही. अशा वेळी आपण आकाशिक रेकॉर्ड्स याचं जर वाचन केलं तर असं लक्षात येतं की त्या व्यक्तीच्या या आयुष्यातील काही कर्मांचा त्याला आता फळ भोगावे लागतात आहेत, किंवा गतजन्मातले काही कर्माचे फळ त्याला आता भोगावे लागतात आहेत. हे गतजन्म अनेक असू शकतात. ह्या गतजन्मांच्या ह्याच्यातून, गतजन्माच्या कर्मातून आपल्याला मुक्तता मिळू शकते. या मुक्ततेचे उपाय देखील आकाशिक रेकॉर्ड्समधून सांगितले जाऊ शकतात. या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये जे उपाय सांगितलेले असतात हे अत्यंत सोपे असतात, कमी खर्चाचे असतात, पण 100% परिणामकारक असतात. यामध्ये काही विशिष्ट देवतांच्या पूजा सांगितल्या जातात, काही यंत्र करण्याबद्दल सुचवलं जाऊ शकतं, काही रत्नधारण करण्याबद्दल सुचवलं जाऊ शकतं, काही वास्तुविषयक बदल करण्याविषयी सुचवलं जाऊ शकतं. हे त्या विषयातील तज्ज्ञ आपल्याला सुचवत असतात. आपण त्याप्रमाणे ते बदल करून याच्यातून आपण मार्ग काढू शकतो, आपण याच्यातून मुक्तता मिळवू शकतो. वर्तमान काळात आपल्यासमोर मानसिक समस्या हा देखील एक मोठा प्रश्न आहे, ज्यामध्ये उंचीवरून पडण्याची भीती वाटणे, उंचीची भीती वाटणे, आगीची भीती वाटणे, त्या मायग्रेन, पोटाचे आकार, पोटाचे विकार, अनुवंशिक आजार, या सर्व प्रश्नांवरती आपण आकाशिक रीडिंगच्या माध्यमातून पोहोचू शकतो, त्याच्यावरचं निदान करू शकतो आणि एक सुखी, समाधानी, समृद्ध आयुष्य आपण जगू शकतो. याविषयी अधिक माहितीसाठी आपण माझ्याशी कधीही संपर्क करू शकता. महाजन गुरुजींनी मला हा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी महाजन गुरुजी यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हरिओम.